राम राम शेतकरी बांधवांनो, द्राक्ष बागेची खरड छाटणी झालेली आहे ना. तुमच्याकडे पण झालेली आहे असेल. आता विषय असा आहे, आता खरड छाटणी तर केली, आता इथनं पुढचा विषय काय करायचा. पिष्ट फवारणी तर केलेली आहे. पिष्टची फवारणी तर यावर्षी काय ट्रेंडच निघाला आहे, त्यामुळे काय पिष्ट फवारणी करावीच लागणार आहे ट्रेंडनुसार. आता विषय राहतो मिलीबग, खोडआळी आणि लाल कोळी आणि डावणी. डावणी म्हणजे उन्हाळ्यात नसतो सॉरी, तरी पण पुढच्या भविष्यासाठी करपा यासाठी सगळं नियोजन करणं गरजेचं ठरते. याच ठिकाणी खोड वलांडी दोन्ही हे देखील खूप गरजेचे ठरते. आता का म्हणणार, कारण की ज्या द्राक्ष बागाशी नाही ना मिलीबगचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो, त्या द्राक्ष बागायतदारांना याची खूप म्हणजे खोड वलांडी धुवून घेणे हे आत्ताच खूप गरजेचं पडते. आता तुम्ही म्हणणार आत्ता का धुवून घ्यायचं आणि कसं घ्यायचं, तर या ठिकाणी जे खोडून वलांड आहेत ना ते गच्च प्रकारे अशा प्रकारे धुवून घ्यायचे की असं पूर्ण भिजले पाहिजेत. पूर्ण भिजून आहेत ना ह्याच्या आतमध्ये म्हणजे तशी साली आहेत ना याच्या आतपर्यंत औषध आत पोचलं पाहिजे. कारण की जर तुम्ही ट्रॅक्टरने ब्लोअरने जर फवारणी घेतली तर प्रॉब्लेम काय होतो, ह्या इथंच औषध बसतं, बरोबर आहे. आता ह्याच्या आत औषध कसं जाणार. आता ते भिजल्याशिवाय आत ह्याच्या आत गेल्याशिवाय सालीच्या आतच असतो ना कीड, त्याच्या आत गेल्याशिवाय काही उपयोग होत नाही. नाहीतर मनाची समजूत आणि औषधाची फवारणी ही अशी होत असते. आता या ठिकाणी म्हणणार तुम्ही काय फवारणी करतात. आता या ठिकाणी 2 ते 3 प्रकारे औषधाचे वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरले जातात. काही ठिकाणी आपल्याला शक्यतो सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला विषय असतो तो क्लोरा आणि क्रियाकॉन. या 2 घटकांचा वापर केला जातो वलांडे व खोडू वलांडे धुण्यासाठी. त्याचबरोबर जे एक्सपोर्ट करतात त्यांनी फक्त क्लोरचा वापर केला जातो आणि त्याचसोबत काही जण असा देखील वापर करतात अप्लाइड जे मिळतं बाजारामध्ये त्याचा देखील शेतकरी वापर करतात. आता तुम्ही म्हणणार याचा काय विषय, अप्लाइड आणि क्लोरो हे 2 कॉम्बिनेशन पण काही जण वापर करतात. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार प्रत्येकजण आपापल्या औषधाची फवारणी करत असतो. आता पण माझं या गोष्टीवर एकच मत राहील की कुठलं पण औषध मारा, पण त्या झाडाच्या पूर्ण सालीच्या आतपर्यंत भिजलं पाहिजे, नाहीतर काही उपयोग होणार नाही. नाहीतर तुम्ही म्हणणार याला आपण खोड धुवून घेतली आणि आता काय मिलीबग येत नाही, नुसतं नॉर्मल वर्ण फवारणी करून काही उपयोग होत नाही. कारण की खोड आणि वलांडी जर धुवून गच्च चांगल्या प्रकारे जर घेतली तरच आपल्याला चांगल्या प्रकारे फरक जाणवेल. कारण की आपला म्हणजे जे मिलीबग असू दे किंवा खोडकीड असते ते काय असेल ती सालीच्या आत, आणि तुम्ही औषध मारणार त्याच्यावर म्हणजे सालीच्या वर, मग काय उपयोग, औषधाचा काहीच फरक पडणार नाही. आणि म्हणणार आपल्या औषधांची क्वालिटी कमी झाली आहे किंवा आपली फवारण्याची पद्धत चुकली आहे, त्यामुळं आपल्याला पुढच्या वर्षी रिझल्ट येत नाही. कारण की विनाकारण कष्ट करणे हे काही द्राक्ष शेतीसाठी काही चुकीचे ठरणार आहे. कारण की शेती ही जुगाड पद्धतीनेच करावी लागते. कारण की त्याशिवाय शेती करणे सोपी राहिलेली नाही. कारण की प्रत्येक गोष्टीला जर पैसा घालवायचा म्हटला तर हे शक्य होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर आता गच्च फवारणी घेतल्यामुळे आपल्याला द्राक्षबागेमध्ये चांगल्या प्रकारे फरक जाणवतो. त्याचसोबत आपण अशा प्रकारे जर झाल्यानंतर म्हणजे चांगले गच्च प्रकारे धुवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये चिकट्याचा देखील वापर करावा. म्हणजे चिकट्याचा वापर केल्यामुळं काय फरक जाणवतो, तर चिकट्याचा वापर केल्यामुळे आपल्याला जे पाणी लागणार आहे ते कमी प्रमाणात लागते. आणि त्याचसोबत एका झाडाला कमीत कमी म्हणतोय 1 ते 1.5 लिटर ते 2 लिटरच्या आसपास पाणी वापरा, जेणेकरून गच्च प्रकारे चांगल्या प्रकारे धुवले जाईल. अशा प्रकारे म्हणजे आता ही बघू शकता, ही तर साल आहे ना, सालीच्या आतपर्यंत ही आता मोकळी साल केली का नाही, इथंपर्यंत औषध गेलं पाहिजे. डोक्यात एवढंच, इथंपर्यंत सालीत औषध गेलंच पाहिजे. तेव्हाच कुठं तर आपल्या औषधाचा रिझल्ट चांगल्या प्रकारे भेटणार. भले कोणतं मारू दे, साधा डेंटासून फवारणी खोडवालाने धुवून घ्या, पण औषध आतच गेलं पाहिजे, त्याला काही पर्याय नाही. त्याचसोबत आपण बोर्डोचे एवढंच सांगतो या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो बोर्डो फवारणी आणि लाल कोळीसाठीचं नियोजन काय राहील. धन्यवाद.